नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी विनंती करतो सर्वांना, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, त्यासोबतच व्हॉट्सॲपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना देखील महत्त्वाची माहिती जी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर बघा, जी काही गुड न्यूज आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर नेहमीप्रमाणेच आपण ह्या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आहे तो देखील आपण ह्या ठिकाणी काही महत्त्वाच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर बघा, आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांप्रमाणे बघा 1500 रुपयांचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता होता. एक हप्ता तुम्हाला 1500 रुपयांचा होता. आता ह्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला 5 हप्ते वाटप झाले आहेत 1500 रुपयांचे. ठीक आहे. आता ह्या 1500 रुपयांचे 5 हप्ते म्हणजेच किती झाले? 7500 रुपये. 7500 रुपये तुम्हाला दिलेले होते ऑक्टोबरच्या सुरुवातीला. ऑक्टोबरच्या जवळपास 1 तारखेपासून ते 6 ऑक्टोबरपर्यंत पैसे वाटले होते. 7500 रुपये, काही महिलांना 4500 रुपये. ठीक आहे. आता हे पैसे तुमचे खर्च झाले असतील. ठीक आहे. ज्या महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी लगेचच पाठवला जाईल. लवकरात लवकर सरकार तुम्हाला पुढचा हप्ता पाठवेल. त्यासाठी ज्यांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता ह्यामध्ये महत्त्वाची माहिती आपण काय पाहणार आहोत, तर स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली माहिती देखील पाहणार आहोत. त्यासोबतच महत्त्वाची गुड न्यूज देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण जाणूनच घेणार आहोत. त्या अगोदर माझं काही कर्तव्य आहे ते म्हणजे मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट्स करायला सांगत असतो. या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या काही तुमच्या शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती नवीन पाहायला मिळते. कुठेही तुम्ही चेक करू शकता, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला ज्या काही शंका असतात त्या तुमच्या सोडवल्या जातात. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता. मी तुम्हाला जुलैपासून लाडकी बहीण योजनेची अपडेट देत आलेलो आहे आणि यापुढेही देत राहणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. तर बघा, पहिलाच या ठिकाणी जी काही कमेंट केलेली आहे तर ते आहे आयशाताई, म्हणजेच आपण या ठिकाणी भगिनींची कमेंट आहे आयशाताई. तर बघा, ह्या ठिकाणी प्रश्न जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचा आहे. नमस्कार दादा, मला लाडकी बहिणीचे पैसे मिळालेले आहेत आणि हे गॅस सिलेंडरचा काय प्रोसिजर आहे जरा व्यवस्थित सांगा, मला समजलेलं नाही. तर बघा, ताईंना लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत आणि गॅस सिलेंडरची काय प्रोसेस आहे, म्हणजे जे काही पैसे आपण पाहिलेले आहेत 850 रुपये, 813 रुपये हे जे काही मिळालेले म्हणजे मिळत होते तर त्याची प्रोसेस या ठिकाणी या ताईंनी आपल्याला विचारली. अशाच पद्धतीने भरपूर महिलांना हा प्रश्न पडलेला असेल. तर बघा, ह्या ठिकाणी आयशाताई तुम्हाला देखील आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना देखील सांगतोय. त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांचे, आयशाताई तुमचं देखील खास करून आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे त्या ठिकाणी आभार मानायचे, कारण तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात, आपल्या चॅनलला तुमचा चांगला सपोर्ट आहे, त्यासाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत असतात. त्यासाठी तुमचे खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. आणि ही जी काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतोय ही माहिती तुमच्यासाठी आहे, कारण बघा, सरकार तुम्हाला पैसे देत आहे, ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावेत, तुम्हाला मिळावेत, हाच माझा हेतू असतो. आणि त्यासाठी माझ्यापरीने जेवढी होईल तेवढी योग्य तेवढी माहिती मी तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, ह्या ठिकाणी लक्षात घ्या, आता गॅस सिलेंडरच्या पैशांसाठी काय महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असलं पाहिजे, म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांच्या नावावर गॅस कनेक्शन असलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचं KYC झालेलं पाहिजे, KYC जे आहे तुमचं झालेलं पाहिजे गॅस एजन्सीला. आणि तिसरं म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात का, ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तुमच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, KYC झालेलं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ह्या गॅसचे जे काही पैसे आहेत, म्हणजेच बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे ती, त्यामध्ये तुम्हाला सरकार दरवर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. यापैकी पहिल्या गॅस सिलेंडरचे जे काही पैसे ते सरकारने सुरुवातीला पाठवले होते आचारसंहिता लागण्याच्या अगोदर. अजूनही ते पाठवले जाऊ शकतात आचारसंहिता संपल्यानंतर. त्यामुळे जसेच ते त्या ठिकाणी आचारसंहिता संपेल, सरकारतर्फे जर समजा घोषणा झाली गॅस सिलेंडरच्या संदर्भात कशा पद्धतीने तुम्हाला पैसे पाठवले जातील वगैरे, तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून कुठलीही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. ठीक आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी माहिती पाहिली आहे. पहिलं म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असलं पाहिजे, दुसरं म्हणजे KYC आणि तिसरं म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेत असायला पाहिजे. ठीक आहे. आता ह्यामध्ये
यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लगेचच पैसे येणार नाहीत, कारण आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला पैसे येण्याचे त्या ठिकाणी जे काही चान्सेस आहेत ते असू शकतात. आता पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा, पुढचं कमेंट आहे अनिता अडगळे यांनी केलेली. अनिता ताईंनी, बघा दादा अतिशय छान महत्त्वपूर्ण माहिती देता. दादा मला गॅस सिलेंडरचे पैसे नाही आले. तर बघा, गॅस सिलेंडरच्या संदर्भात ताई आत्ताच मी तुम्हाला माहिती दिली आहे, म्हणजे सर्वच ताईंसाठी ही माहिती आहे. तर तुम्ही ती माहिती व्यवस्थितरित्या ऐकू शकता. एक वेळेस नाही तर 2 वेळेस बघा, म्हणजेच तुम्हाला क्लिअरली त्या ठिकाणी समजून जाईल. ठीक आहे. आणि अतिशय छान महत्त्वपूर्ण माहिती संदर्भात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय ताई, आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना देखील सांगतोय, माझ्या परीने जेवढं होईल तेवढी योग्य तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा योग्य तेवढा प्रयत्न करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या ज्या काही योजना राबवल्या जात असतात त्याचा तुम्हाला लाभ मिळेल म्हणून. ठीक आहे. तर आता आपण महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी पाहूया. तर बघा, महत्त्वाची गुड न्यूज काय, तर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, सर्वात मोठी अपडेट समोर. तर पाहू शकता बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं बघा, सुरुवातीलाच काय सांगितलं होतं, आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांच्या प्रमाणे 5 हप्ते मिळालेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती वाढणार आहे. म्हणजेच किती रुपये, तर बघा, एक तर तुम्हाला 2100 रुपये मिळतील किंवा 3000 रुपये मिळतील. आता ही रक्कम कशाच्या आधारावर डिसाईड होणार आहे, कशाच्या आधारावर ठरवली जाणार आहे, तर त्यासाठी महत्त्वाचं आहे काय, जे काही सरकार येईल त्या सरकारवर ते डिपेंड आहे. आता जर समजा आपण म्हटलं की महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये येतील, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये येतील. म्हणजेच कुठलंही सरकार आलं तरी देखील तुम्हाला पैसे लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारच आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की जर आपण पाहिलं तर तो काही डिसेंबरचा हप्ता, आतापर्यंत तुमचे 7500 रुपये तुमचे खर्च झाले असतील. 1500 रुपयांपर्यंत तुम्हाला आता हे मिळाले होते, म्हणजेच 1500 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळत होते. ते असे एकूण मिळून 7500 रुपये होते. ते आता तुमचे खर्च झाले असतील. तर तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार या संदर्भात सर्वात मोठी अपडेट जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. तर ती अपडेट काय ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, तर बघा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यावर जमा होणार आहे. बघा, जर आज आपण पाहिलं तर आज 20 नोव्हेंबर आहे. आज तुमचं मतदानाचा दिवस आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला आहे का ते देखील सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही मतदानाचा हक्क बजावला असेल तर हो लिहून पाठवा. ज्यांनी बजावला नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, आणि त्यांना विनंती करतो मतदानाचा हक्क जरूर तुम्ही बजावा. ठीक आहे. आता बघा, पुढे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर डिसेंबरचा हप्ता मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे. मतदान झाल्यानंतर म्हणजेच काय, तर बघा, आचारसंहिता संपल्यानंतर. आचारसंहिता केव्हा संपणार आहे, तर आचारसंहिता जी आहे ती महाराष्ट्रातील आचारसंहिता ही 25 नोव्हेंबरला संपणार आहे. 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपणार आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतर मग पुढचे तुमचे जे काही पैसे ते तुम्हाला वाटप केले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. असं जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धवजी ठाकरे मला म्हणालेत, 10 दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू जे ती सरकले. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलेलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. तर बघा, जर आपण पाहिलं तर ते रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी बोलत होते, आणि त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता ह्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या. बघा, तुमच्यासाठी गुड न्यूजच आहे. गुड न्यूज काय, तर तुमचा जो काय हप्ता आहे तो एकतर 2100 रुपयांचा असेल किंवा 3000 रुपयांचा असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट गुड न्यूज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.